काय देवेंद्रच्या वरती केंद्रामध्ये गेले तर आम्हाला वाटणार ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. ठीक आहे, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला ओपन नाही सांगता येते, देवाजवळ आम्ही सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला तोंड फुटलंय. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? आणि जर तसं झालं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार का? कारण शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी स्पष्टपणे इच्छा व्यक्त केली की भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या राजकारणात प्रवेश केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी. यावेळी बोलताना गोगावले म्हणाले की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी देवाकडेही साकडं घातलंय. ते मी देवाला सांगून आलोय. इतकंच नाही तर त्यांनी आणखी एक सूचक विधान करत म्हटलंय, सगळ्या गोष्टी ओपन सांगता येत नाहीत. बघा ते आता काय देवेंद्रच्या वरती केंद्रामध्ये गेले तर आम्हाला वाटणार ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. पण दुसरं काय आहे, साकडं आमचं पहिल्यापासूनच आहे. कारण आज जर आपण पाहिलं, जर आमच्या देवेंद्र भाऊंना जर वरती घेतलं तर मग इथे त्यांची इच्छा असेल तर आमची ठीक आहे, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला ओपन नाही सांगता येते, देवाजवळ आम्ही सांगितलंय. याच एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आलंय. गोगावले नेमकं कोणत्या घडामोडींचा इशारा देत आहेत? राज्यात पुन्हा सत्ता बदलाची काही हालचाल सुरू आहे का, की हा फक्त त्यांच्या मनातील राजकीय अंदाज आहे? अशा अनेक चर्चांना आता वेग आलाय. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील वाढत्या बैठका आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चांमुळे त्यांच्या भविष्यातील भूमिकेबद्दलही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालंय. मात्र या वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आता भरत गोगावले यांचं हे वक्तव्य भविष्यातील राजकीय संकेत आहेत की केवळ वैयक्तिक इच्छा, हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान फडणवीस दिल्लीत आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री या चर्चेनं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.